मुंबईच्या महापौर पुन्हा एकदा नालेसफाई पाहणी दौरा करणार आहेत। पश्चिम उपनगरामध्ये नालेसफाई पाहणी दौरा केला जाईल। आज महापौर आणि उपमहापौरांचा एकत्र दौरा होता। उपमहापौर संजय घाडी मात्र पाहणी दौऱ्यामध्ये अनुपस्थित असतील। उपमहापौरांच्या दौऱ्यासाठी बोलावण्याचं कर्तव्य मी त्यांना केलेलं आहे असं महापौर रितू तावडे यांनी सांगितलंय। पुढच्या दौऱ्यात उपमहापौर उपस्थित राहतील अशी अपेक्षा देखील महापौरांनी व्यक्त केली आहे। अगदी सकाळी म्हणजे 7-7:30ला तुम्ही इथे आलेला आहात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही आता नालेसफाई आणि रस्ते विकास कामांचा आढावा घेताय। काय दिसतंय, कशा प्रकारे कामं पूर्ण होतात? अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांकडनं चांगलं काम करून घेतलंय। प्रथमतः पाणीमध्ये तरी तसंच दिसतंय मला। बाकी पहिल्या येणाऱ्या पावसामध्ये कुठे पाणी स्टेग्नंट राहतंय किंवा काय ते आपल्याला प्रथम, कारण की मी आता पाहिले काही चॅनल्स ओपन करून त्याच्यामध्ये मला वॉटर स्टॅग्नंट दिसलं, तर मी म्हटलं हे का, तर त्यांनी सांगितलं पहिल्या पावसापर्यंत आपण बघतोय, पण पूर्ण लक्ष ठेवून आहोत आम्ही सगळे स्थानिक नगरसेवक, प्रभाग समिती अध्यक्षपासून सगळे ह्याच्यावरती लक्ष ठेवून आहोत। उपमहापौरांनी मध्ये नाराजी व्यक्त केली की तुम्ही त्यांना बोलवलं नाही। आज मला वाटतं तुम्ही त्यांना बोलवलं आहे, मात्र ते आले नाहीत। हो, त्यांना मी काल फोन पण केला, त्यांना व्हॉट्सअपला लिस्ट पण पाठवली आणि मी म्हटलं मी मालाडला तुमच्या इथेच येते तर तुम्ही या, पण ते म्हणाले नाही ताई तुम्ही जाऊन या। तर मी त्यांना सांगितलं नाही, तुम्हाला आलं पाहिजे, तुम्ही माझी तक्रार केली तर तुम्हाला तर आलं पाहिजे। पण मला काय एक विनोदाचा भाग आहे, असं काही नाही, ते त्यांच्या कामात कुठे बिझी असतील, पण ठीक आहे, पुढच्या व्हिजिटला ते माझ्याबरोबर जॉईंट होतील। म्हणतात की समन्वय राखला जात नाही, ती नाराजी अजूनही दूर झाली नाही म्हणून ते आज आले नाही। असं काही वाटत नाही, ते कामात असतील घाडी साहेब आमचे, तर कदाचित दुसरीकडे ते व्हिजिटला असतील, तर हा काही भाग नाही आहे, ते येतील पुढच्या व्हिजिटला नक्की येतील, पण मी माझं कर्तव्य केलं आहे त्यांना बोलवण्याचं। पण ते अजूनही नाराज दिसत आहेत का तुम्हाला? कारण जर काल फोन केला, त्यांनी आधी सांगितलं होतं की म्हणजे आधीची जी व्हिजिट होती त्याच्यात तुम्ही फोन केला नाही किंवा निमंत्रण दिलं नाही, तसाच सल्ला असेल, नाराजी दूर करा, मुंबईकरांसाठी काम करा, या ठिकाणी नाराजी नाट्य हे आपल्याला काय सुरू नाही ठेवायचं आहे। विरोधकांचा जो सल्ला दिला तसाच सल्ला मी ह्यांनाही देईल की नाराजी दूर करा, मुंबईकरांसाठी काम करा या ठिकाणी, आणि पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि रोडची पाहणी करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, ते पार पडलं पाहिजे। सोबत घेणार सोबतच आहेत, आम्ही सोबतच बसलेलो आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।